पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय? हो, त्याचे ते आई वडील खोटे आई वडील आहेत आणि गौतमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे। काय? हो, तू काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? अमूल्य, तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल। हे बघ, मी माझी माणसं लावली आहेत कामाला, ते लोक पुरावे शोधतायत, पण तोपर्यंत तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल। हे बघ, हे सगळं असं असेल ना तर आपल्याला हे लवकरात लवकर थांबवायला पाहिजे। पण आपण थांबवणार तरी कसं? आणि कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? ताई सुद्धा नाही ऐकणार। तिने मला सक्त ताकीद दिली की मी लग्न होऊस तर काहीच नाही बोलायचं। आणि काय सांगणार वेदांत? आपल्याकडे पुरावा सुद्धा नाहीये। हे बघ, मी तुला सांगितलं ना, मी माझी माणसं कामाला लावली आहेत आणि माझे मित्र आहेत, डीसीपी आहेत ते, तो पोलिसांची टीम सुद्धा पुरावे शोधते। डीसीपी शिंदेंनी मला सांगितलं की गौतमला जर आपण लग्नाच्या आधी पकडलं तर खूप छोटी केस बनेल। मे बी तो म्हणेल की मी हे लग्न करणारच नव्हतो आणि तो यातनं खूप इझिली बाहेर पडेल। सो लग्नाच्या दिवशी जेव्हा तो नवऱ्याच्या वेशात असेल, सप्तपदी घेणार असेल, आपण त्याला तेव्हाच पकडायला हवं। पण सप्तपदी होता कामा नये, कारण जर सप्तपदी झाली तर लग्न झालं। एक मिनिट, तू हे सगळं मुद्दाम तर करत नाहीयेस ना? म्हणजे ताई आणि विक्रांतचं लग्न व्हावं म्हणून तू? मी फक्त विक्रांतसाठी करत नाहीये। आरती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिची लाईफ स्पॉइल झाली नाही पाहिजे। अमूल्य, I need your help. मी, पोलीस, आम्ही सगळे लग्न थांबवण्यासाठी वेळेवर पोहोचूच, पण त्याआधी आपल्याकडे एक कन्फर्म प्रूफ हवंय आणि तुझ्यावर एक जबाबदारी। हे बघ, काही झालं तरी सप्तपदी होता कामा नये। हे बघ, हे आधी खूप सहज शक्य होत, पण आता अमूल्य, I know you can do it. तू एक ब्रेव मुलगी आहेस आणि तू हे करू शकतेस। आद्या, मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव लिह। ताई, ही जरा आहेराची लिस्ट बघ ग। यांचं तर म्हणणं होतं आहेर बिहेर काही नको। मी यांना म्हटलं, घरातलं पहिलं लग्न आहे, अगदीच सगळ्या रीतिरिवाजांवर फुल्ली मारू नका। ताई, तू आलीस ना की कामाचा झपाटा वाढतो बघ। हे सुमन, तुला आठवतं आपली आई म्हणायची, सुमनला कुठलंही काम सांगितलं की ती आधी विचार करणार, प्लॅनिंग करणार, आणि सुमती डायरेक्ट कामालाच लागणार। म्हणून तर आई घरचा खर्च, हिशोब सगळं मलाच सांगायची। बरं, तू आहेसच काटकसरी।
बर मला सांग, सगळ्यांसाठी एवढ्या साड्या आणल्यास, सारिकासाठी काय आणलंस आणि ती का आली नाही आज? अगं ती दिल्लीला गेली आहे. आणि ती म्हणाली मी शॉपिंग करेन. तसंही मी काही घेतलेलं तिला कुठे आवडतं ना, म्हणून म्हटलं करू दे बाई तिचं तिला शॉपिंग. तुझं बरं आहे हा, तुझ्या मुली अजिबात हट्ट करत नाहीत कसला. वय ग तिचं, करू दे तिला हाऊस मौस. आरती, अमूल्या कुठे आहे ग? सांगून जाईल तर शपथ. तू अमूल्याला फोन कर. अजून काही दिवे लावायला गेली नाहीये ना ती नक्की? आई अगं मेहंदी, हो मी या हाताची मेहंदी झाली की करते. सुमन अगं असू दे ग, आता अमूल्य नाही म्हणून काही कामं राहिलीत का करायची बाकी? काय तू पण. चला मी जेवणाची तयारी करते, अमूल्या आली की जेवायला बसूया. ए सुमन थांब, मी पण आले हेल्प करायला. चल. इतका वेळ का लागतोय? दादा आणि अमूल्या परत भांडत बसले की काय? ओ दादा, ए गप्रे. जाऊ द्या ना मला. ओ साहेब, साहेब जाऊ द्या ना मला. ए गप्पा बस. ओ साहेब, मला इथं का आणलंय? ते कळेलच. साहेब, साहेब असतो त्याचा नंबर आम्ही ट्रॅक केला आणि इथं उचलून आणला. अहो बघा ना साहेब, मी तर चांगलंच काम करत होतो, पण ह्या लोकांनी मलाच पकडून आणलं इथे. हे तू जास्त बोलू नको, आता इथंच परत वाजवेन. अहो साहेब, देवा शपथ खरंच सांगतोय मी. अहो त्या गौतमच्या पहिल्या लग्नात मीच त्याचा बाप होतो, म्हणून तर ती पोरगी आणि तिचे आई वडील फसले ना साहेब. हा, आता त्याच्या अशा अजून 2-4 बाप असतील ते काय मला माहित नाही, पण आता मी त्याच्या विरोधात साक्ष देणार आहे. एक मिनिट, आपण आधी भेटलोय का? हो साहेब, म्हणजे मी आलो होतो तुमच्या एका प्रोजेक्ट संदर्भात, तुम्हाला येऊन भेटलो होतो साहेब. पण साहेब ते बाजूला राहू देत, हे लग्न तुम्ही आधी थांबवा. तो गौतम आहे ना, तो आधी पोरजीना हेरतो आणि मग कामाला लागतो. अहो मी साहेबांना सगळं खरं खरं सांगितलं आहे, बाप खोटा आई खोटी, पण साहेब तो आहे ना माझ्या मागे लागला होता. हे लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. साहेब त्या पोरीकडची माणसं खूप साधी भोळी आहे. तो डीसीपी साहेब म्हणाले होते की हा जे बोलतोय ते खरं आहे का नाही हे आधी कन्फर्म केलं पाहिजे. ते आम्ही आधीच केले साहेब. आम्ही समोरच्याला असा पाहुणचार देतो ना की समोरचा घडाघडा बोलायला लागतो. ही अशी माणसं समाजात मोकाट फिरत असतात. किती साधी मुलगी आहे ती आरती माहितीये, आणि तो गौतम तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता. डॉक्टर तुंपलवर सारखी साधी भोळी माणसं लग्न करण्याआधी मुलगा कोण आहे, त्याची फॅमिली कोण आहे, काहीच माहिती काढत नाहीत. हे काहीच नाही साहेब, ही माणसं वस्तात असतात, त्यांचा मागमूस सुद्धा लागत नाही. त्यामुळे मुली आणि त्यांची फॅमिली फसते. आणि आता समजा लग्न झालं आणि सत्य बाहेर आलं तर मुलगी काही बोलू शकत नाही आणि घरच्यांचीही हिंमत होत नाही. बदनामीची भीती मोठी ना. त्याला ताबडतोब अरेस्ट का नाही करत? साहेब पुरावे तर पाहिजेत ना. आधीची बायको समोर आली पाहिजे. अहो ती येणार आहे साहेब. हो, म्हणजे पल्लवी नाव आहे तिचं. तिला मी सगळं सांगितलंय. कदाचित आतापर्यंत ती त्याच्या घरी पण पोहोचली असेल. तू हे मला आता सांगतोय? म्हणजे साहेब तुम्ही मला बोलायला चान्सच दिला नाही ना साहेब. मी सांगणारच होतो. हा पण साहेब तुम्ही आता तिथं गेलात ना तर तो गौतम सावध होईल. तो आहे ना तिला मागच्या दारानं बाहेर काढेल आणि एकदा का त्याला समजलं ना की मी तुम्हाला मदत करतोय तर तो काय मला सोडणार नाही. मग हे बघा साहेब, काय पण करा पण त्याला समजलं नाही पाहिजे. त्याला अजिबात वाच नाही आला पाहिजे या गोष्टीचा. तुम्ही आत्ताच त्याच्या घरी का जात नाही? ती मुलगी जर घरी असेल तर आपल्या हाती पुरावे लागू शकतात. साहेब आम्हाला आमचं काम प्रोसिजर प्रमाणे करावं लागेल. शिंदे साहेबांची ऑर्डर आहे, एकही चूक होता कामा नये. पोलिसांची गाडी पाहिली ना तर असे लोक सावध होतात. आम्ही वर्दीत गेलो ना तर पक्का तो आमच्या हातावर तुरी देऊन जाईल साहेब. काय रे, बोलवलंस मला? हां, लग्नासाठी मी हे दागिने आणि साड्या आणल्यात.
हं? भाड्याने आणले आहेत, जपून वापरा. हं? या लग्नाला ना जास्तच खर्च होतोय. तो थेरडा अण्णा त्याने काहीतरी पैसे ठेवायला पाहिजेत मुलींच्या नावावरती, किमान 20 लाख रुपये तरी. तो तुझा बेवडा नवरा कुठे? टाईट होऊन पडला असेल ना कुठेतरी. तूच विचार त्याला. मला तर तो बाजूला बसलेला सुद्धा आवडत नाही. अरे सकाळच्या नाश्त्याला बसलं तरी सुद्धा नुसता दारूचा वास. शी. फोन करतोय मी त्याला, कधी माझा फोन तो उचलत नाहीये, कधी त्याचा फोन नॉट रिचेबल लागतोय. त्याला कोणी जास्त पैसे तर दिले नसतील ना? नाही, फुकटची मिळाली ना तर तो सख्या मुलाच्या पण लग्नात जाणार नाही. काय रे, कसला हा बाप शोधून काढलास तू? हा, चांगला बाप शोधता नाही आला तुला? आणि आता समजा तो लग्नात आलाच नाही तर? योग्य वेळी योग्य थाप सुचते मला, त्याची काळजी करू नकोस तू. फक्त मंगळसूत्र विसरू नकोस म्हणजे मिळवलं. नाही विसरणार. तिचं काय करायचं? तुझ्या पहिल्या बायकोचं, पल्लवीचं. तिची काळजी नको करूस, मी तिच्यासाठी योग्य प्लॅन केलाय. अमूल्य, अगं कुठे होतेस एवढा वेळ? आई विचारते तुझ्याबद्दल. मी तुला विचारतेय. सांगते मी. काय ग, गेली होतीस कुठे? काही वेळेला महत्व वगैरे आहे का नाही? आई अगं ते मी ताईसाठी गिफ्ट आणायला गेले होते. अगं मग दाखव ना, काय आणलंयस? आई अगं मी लपवून ठेवलंय. ताईला सरप्राईज द्यायचंय ना म्हणून. आम्ही दुसऱ्या वेशात जातो, म्हणजे कोणी आम्हाला ओळखणार नाही. नंतर आम्ही घरात बसू. ओके, पण माझी एक रिक्वेस्ट आहे, मी पण येतो तुमच्यासोबत. हो पण साहेब तुम्हाला ओळखतो तो. नाही, मी पण वेश बदलूनच जाईल. साहेब खूप हुशार आहे तो. आम्ही त्याची हुशारी बाहेर काढू, फक्त तू पलटू नकोस. हो साहेब, मला पलटी मारायची असती तर मी समोरच आलो नसतो ना तुमच्या. हे बघा साहेब, आता मला तुम्ही प्रोटेक्शन द्या. आता मी साक्ष देतोय ना. आणि वेदांत साहेबांची कृपा झाली तर मग काय चांगलंच आहे. त्यांच्या कंपनीत एखादी छोटीशी नोकरी देतीलच ते. की नाही साहेब? पगार किती द्याल? मला वेळ लागलाय का तुला नोकरी द्यायला? विचार करा साहेब, खूप कामाचा माणूस आहे मी. तू कसला कामाचा माणूस आहेस ना ते कळलंय. घेऊन जा रे याला. अहो पण साहेब सोडा ना मला, जाऊ द्यात. हो सांगा ना साहेब त्यांना. हो साहेब. तो गौतम भेटल्यावर ना आधी मीच त्याला चोपून काढणार आहे. साहेब तुम्हाला पण चान्स देणार, फक्त तुम्ही तुमच्या तयारीत राहा. काही करून सप्तपदी झाली नाही पाहिजे, बाकी आमच्यावर सोपवा. येतो. आज अमूल्य आई झाली आरतीची. तुम्हाला काय वाटलं? ती काय नुसती तुमच्यासारखी बडबड करते? माझेही खूप चांगले गुण घेतलेत तिने. हो ग बाई, ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या, त्याचं तुम्ही क्रेडिट घ्या. हा, सगळ्या वाईट गोष्टी माझ्या. झालं म्हणजे सगळं कसं 50-50 आहे. तुम्ही भरवा लेकीला. हो, मला आवडेल. आण ग, मी भरवतो. हा घास तुमचाच. हो, माझा. दृष्ट नको लागायला कुणाची. म्हणजे आता हे असं मी भरवताना दृष्ट वगैरे काढणारच काय आमची? आण काय ते तुझं. हो, काढणारच आहे मी. तुमचं लॉजिक ऐकणारच नाहीये मी. आई, अमूल्यला जेव्हा मेहंदी लागेल तेव्हा तिला कोण भरवेल का? असं येशील की तू? मला तर वाटतंय गौतमच घेऊन येईल तुला. चांगली आहेत ती सगळी माणसं, देतील तुला परवानगी. परवानगी देतील म्हणजे? माझ्या ताईला माझ्या लग्नाला यायला त्यांची परवानगी घ्यायची गरज काय? ताई लग्न करून जातीये त्या घरी, पण ती स्वतंत्र विचारांची शिकलेली मुलगी. तिला काय गरज आहे कोणाची परवानगी घ्यायची? अगं बाई, पद्धत असते असं म्हणायची. हिच्या तोंडून तुम्हीच बोलताय असं वाटतंय. काय चुकीचं बोलत नाहीये ती, बरोबर बोलते. हो, बरोबर आहे तिचं. पण खरं सांगू का, कितीही नाही म्हटलं तरी लग्न झाल्यावर मुलीचं आयुष्य बदलतं. छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबत घ्यावी लागते परवानगी. लग्न म्हणजे जर स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा असेल ना, मग मला लग्नच नाही करायचं. अगं बाई, ही निघाली आहे झेंडा घेऊन. बर्डीवर मोर्चा आणणार बहुतेक. अमूल्या, अगं तुला वेळ आहे अजून. आधी तुझ्या ताईचं लग्न तर होऊ दे मग. आणि तू मेडिकलला जाणारच म्हटल्यानंतर
5 वर्ष आहेत, 5. 5 वर्ष? अरे बाप, आता गप्प राहायला पाहिजे. तुझा अण्णा, पण तुम्हाला नाही वाटत का की खूप घाई होतीये? म्हणजे आपण ताईची हळद सुद्धा नाही ठेवली. अरे ठीक आहे का, आता नाहीतरी शॉर्टकटचाच जमाना आहे. सगळं कसं फटाफट. त्यानं आपलं वाटलं असणार हळद वगैरे करायला घेतली तर लग्नाचा मुहूर्त टळायचा. ठीक आहे. अगं घे तू फोन घे ना. मैत्रिणीचा असेल बघ, उद्या लग्नाला येणार असेल ती, बोल तिच्याशी. हा नाही ते मार्केटिंगचे कॉल्स. रेडी? लेट्स गो. चला. कोणाला आता? तो थेरडा अण्णा परत आला की काय बघतो. कोण आहात तुम्ही? साहेब, आम्ही पेस्ट कंट्रोलवर आहे. इथं आजूबाजूच्या बिल्डिंगला वाळवी लागते असा रिपोर्ट आहे, म्हणून पेस्ट कंट्रोल करायला आलो. परवा या. असं कसं साहेब? अहो, पब्लिकनी सपोर्ट नाही केला तर महानगरपालिका काय करणार? आधी सांगून यायचं ना. वाळवी काय सांगून येते का साहेब? आम्हाला आमचं काम करू द्या, जाऊ द्या. एक मिनिट. माझी आई घरात आहे आणि तिला अस्थमाचा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही नंतर या. जा. सर डोंट वरी, काही त्रास होणार नाही. किती रूम्स आहेत आत? 2-3 आहेत. का? म्हणजे 2-3च ना. अहो, 15 मिनिटात कामात पेल. नाही हे सांगितलं ना. आत्ता नाही, नंतर या तुम्ही. जा जा जा. एक मिनिट, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या सेक्रेटरीशी बोला. कारण आम्ही जर हे काम न करता गेलो तर आमचे पैसे कट होतील. आम्हाला हे काम करावंच लागेल. तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना? मग तुम्ही सेक्रेटरीशी बोला. हवं तर मी फोन लावून देतो. नाही इट्स ओके. सेक्रेटरीला वगैरे फोन करायची गरज नाही. या तुम्ही, आपण काम लवकर संपवा. चला. मी एक काम करतो, मी आतल्या रूम बघतो. आई. हो या. कुठे? आतला रूम पण चेक करावा लागेल. आतमध्ये माझी बायको झोपली आहे. डोंट वरी, आमच्यामुळे काही त्रास होणार नाही त्यांना. आणि फक्त एका रूमसाठी आम्ही परत येऊ शकत नाही, सोय आत्ताच करावं लागेल. ठीक आहे, मी तिला बाहेर घेऊन येतो. या. साहेब, तुमच्या दुसऱ्या रूमचा दरवाजा बघा ना, ओपन होत नाहीये. तुमच्या आईने पण प्रयत्न केले पण त्यांनाही नाही जमलं. तुम्ही जरा बघता का? चला चला, लवकर चला. तुम्ही पल्लवी, गौतमच्या वाईफ, राईट? हो. आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. तुमची फसवणूक होते आणि आम्ही हे सगळं तुमची इथून सुटका करण्यासाठी करतोय. माझी टीम रात्रभर बाहेरच थांबणार आहे. सो डोंट वरी. मी जे तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही इतर कोणालाच सांगू नका. ओके? काळजी करू नका. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. विक्रांत. आजी. काय रे, कसला विचार करतोयस तू एवढा? आता आईने माफ केलंय ना, मग तिचाच विचार करत होतो. हल्ली मंदिरात जातोस का रोज? कधी कधी, नेहमी नाही. ती येते का तिथे रोज? कोण? आरती. आजी प्लीज, तो विषय संपवलाय मी. हो? काय ना विक्रांत,
तुझ्यापेक्षा कमीत कमी 3 पावसाळे मी जास्ती बघितलेत, हो की नाही? त्यामुळे मला नको सांगूस. आणि तसंही आद्यानी मला सगळं सांगितलंय. अचानक मंदिरात जायला लागलास तू. आता देवदर्शनासाठी जात नाहीस हे नक्की, आरती देवीच्या दर्शनासाठी जातोस का? हा, अरे उठलात का? काय झोप लागत नाहीये? तुम्ही तरी कुठे झोपलाय? त्या दोघी सुद्धा झोपले नसतील आज. पूर्वी कसं लग्न घरात भरपूर माणसं असायची, सगळ्यांनी एकत्र गाद्या टाकून एकत्र गप्पा गोष्टी. आता असं काही होत नाही ना. एकमेकांना आधार देणं हा हेतू होता त्यामागे. माझे वडील नेहमी म्हणायचे, मरणाला आणि तोरणाला सगळे एकत्र हवेत. मरण आणि तोरण एका रांगेत. आणि आपल्या बाबतीत असं झालंय, सगळं एकदम अचानक ठरलंय. आठवडा सुरू झाला अबोल्याने आणि आता लेक बोल्यावर चढणार आहे उद्या. आपल्या लेकीला एकमेकांशी बोलायला, एक व्यक्त व्हायला वेळच नाही मिळाला. आरती सासरी जाताना ही आठवण ठेवून जाईल का मनात की तिची आई धड तिच्याशी बोलली नाही, औषधही घेत नव्हती तिच्याकडून? नाही नाही, हे बघा, आपण हा विषय अगदी योग्य रीतीने हाताळलेला आहे आणि आपली चूक आपण स्वीकारली आहे ना. प्रयत्न केलाय खरा, पण ती सासरी जायच्या आधी एकदा बोलावं असं वाटतंय तिच्याशी. अरे मग बोला ना, बोला बोला. बघा ना, म्हणजे तिची काहीही चूक नसताना किती काय काय ऐकायला लागलं तिला. पण गौतम आणि त्याचे आई वडील चांगलेत. रुळेल आपली मुलगी, बघा आपली आठवणही येणार नाही तिला. आरतीचं लग्न ठरल्यापासून अमूल्य सुद्धा खूप अशी अबोल झाली आहे, नाही का? ताईशिवाय पान हलत नाही ना तिचं. माझ्या डोक्यात सतत एक प्रश्न, एक विचार. काय हो? आपल्या मुलींसारखं कधी वागवलंच नाही का? त्यांना सगळं स्वातंत्र्य दिलं आपण, विचारांचं सगळं सगळं. त्यांचे निर्णय कायम त्यांना घेऊ दिलेत. तिकडे सुद्धा हे असं वातावरण असेल ना? तसे ते लोक आपल्यासारखेच वाटतायत. हा, पण आता कितीही नाही म्हटलं तरी मुलगी सासरी जाते म्हटल्यावर थोडं का होईना तिच्या स्वातंत्र्यावर बंधन येणारच ना. आपण वर जाऊन बघूया का दोघी काय करताय? नको, आपण आता गेलो ना तर आपण चौघही रडत बसू आणि एकमेकांचे डोळे पुसण्यात कधी सकाळ होईल ना कळणारच नाही आपल्याला. तुम्हीच असं केलं तर मला कोण समजवणार आहे? मी, मला तुम्ही, तुम्हाला मी, आपण आहोत ना दोघे एकमेकांसाठी. अरे हो, मला कळलं सगळं. सारखं सारखं काय तेच सांगतोयस? मी परत परत सांगतोय कारण एक छोटीशी चूक आणि तुझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. सप्तपदी झाली की सगळं संपलं, मग आपण काहीच करू शकत नाही. आणि तू वेळेवर पोहोच. हे बघ, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न मी का उशीर करेन? आमच्या घरचं लग्न आहे, आम्ही वेळेवरच पोहोचू. फक्त प्लीज तू उशीर करू नकोस. आणि मला ना ह्या सारख्या सारख्या इन्स्ट्रक्शन्स देणं बंद कर. मी काय विजय आहे का? तुझ्या घरी कोणाला काही संशय तर आला नाही ना? नाही. तुझ्या घरी? नाही, म्हणजे आई आणि अण्णांना नाही आला. ताईला जरा संशय आला. बरं चल, जाऊ दे, ठेवते आता मी, नाहीतर मला शोधत हे इथपर्यंत येते. ऑल द बेस्ट. दादा, बोलवलंस मला? तू रोज जातोस ना मंदिरात? उद्या पण जाणार आहेस? पण उद्या एकटा जाऊ नकोस, मी पण येणार आहे. का? काही प्रॉब्लेम आहे का? मी पण मंदिरात येईन, फक्त मी सांगेन तेव्हा जाऊया. कारण त्याआधी माझं एक महत्वाचं काम, ते संपवून आपण मंदिरात जाऊ. आजीला सांगून ठेव, तिला पण मंदिरात यायचंय, तिनेच सांगितलंय मला. ओके. काय बघतोयस? जाऊन झोप तू, टेन्शन नको घेऊस, मी आहे. गुड नाईट. गुड नाईट. आलो रे. कुठे गेला होतास? हा, कुठे मेला होतास? किती शोधलं मी तुला. अरे बोल ना. गौतम, अरे काय करताय तुम्ही? तुम्ही इथे भांडत काय बसलाय? ती बया बसली आतमध्ये, तिचं काय करणार आहेस? डोकं जरा थंड ठेव. आजचा आपला शेवटचा दिवस. उद्यापासून मला फोन पण करायचा नाहीये.
आणि मला ऍडव्हान्स मध्ये पैसे हवेत. ठीक आहे. आधी हातावर पैसे द्यायचे, मगच मी घरातून बाहेर पडेन. आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेव, खोटा असलो ना तरी बाप आहे मी तुझा. गरज पडल्यावर कानाखाली मारू शकतो, तेही सगळ्यांच्या समोर. तेव्हा मानानं वागायचं माझ्याशी. हं? अरे मी आलोय ते उपकार समज, नाही तर तोच दगड तुला तुझ्या डोक्यात घालून घ्यावा लागला असता. कपडे कुठे आहेत माझे? आत आहे, ठेवलेत मी. ताम्हाणी आजच्या ते लक्षात ठेव. हा, आणि या बॅग्स आहेत ना, या देवळात अशाच ठेवशील बरं. म्हणजे अमूल्य आहेच आहे ग, पण तू लक्षात ठेव. हो, हे जरा बघून घे. नमस्कार सोनकुसळे साहेब. हा नाही 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 नाही, अहो मी रिसेप्शन ठेवणारच आहे आणि सगळ्यांना बोलवणार आहे आणि रविवारी असेल संध्याकाळी. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी तुमचा निरोप देतो, आरतीला देतो निरोप तुमचा. हा ओके. नाही नाही, तसं नाही काका. अहो सगळं अचानकच ठरलं. मुहूर्त आहे म्हटल्यावर पटकन करून टाकतोय, बाकी काही नाही. हरकत नाही, तुम्ही येऊ शकणार नाही माहितीये मला. आम्ही येऊ ना नंतर, आरतीला घेऊन येईन तुमचे आशीर्वाद घ्यायला. नक्की नक्की. ठेवते. बोलवा. आरती झालं का ग? छान दिसतेस. काय एवढं काय करतेस काय? अगं सकाळपासून मेसेजेस येत आहेत, त्यांनाच रिप्लाय करते. हॅलो, मी क्रेडिट कार्ड कोणतं वापरते? नंबर तरी कुठून मिळतात तुम्हाला? काय झालं, तू का वैतागलीस एवढी? नाही ते काही नाही. बरोबर. हे आता 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 काय करू नकोस बघ. देशपांडे मॅडमचा फोन एकदा फक्त गाडीत बसल्यानंतर कर काय ते. चल उशीर नको व्हायला. चल. हॅलो. या मी घेऊ? नाही नाही मी घेतो मी घेऊ का? नाही नाही थँक्यू. ऍक्च्युली आणला रिसेप्शन. चल. आजी, आई, येतो मी. आज इतक्या लवकर निघालास? इतके दिवस घरी राहिल्यामुळे बरीच कामं पेंडिंग आहेत ना, असं घरी थांबून चालणार नाही. जावं लागेल ऑफिसला. येतो. ठीक आहे. आज मंदिरात जायचंय, विसरू नकोस. नाही रे. मी फ्री झाल्यावर कॉल करतो आणि पिक करायला येतो. ठीक आहे. बाय. नीट जा. हो. हा तुला मंदिरात नेणार आहे? इतका कसं काय बदल ग? देवालाच विचार. आपल्याला उशीर होतोय, निघूया आपण लवकर. तुम्ही कुठे निघालात का? काही फंक्शन, लग्न वगैरे आहे का? का प्रश्न विचारतेस? सांगितलं ना महत्वाच्या कामासाठी जातोय म्हणून. सॉरी. कशाला काळजी करतेस? सांगेन मी तुला नंतर. आता आपल्याला उशीर होतोय की नाही? होतोय ना. चल मग. चल. तू ओळखतोस तिला? नाही, ती रोखून बघत होती तुझ्याकडे. नाही, मी पहिल्यांदा भेटले ना तेव्हा तिने मला विचारलं हे कुठे आहे. हे ऐकून मी गारच पडले की ही गौतमची बायको आहे म्हणून. माझ्यामुळे माझे उपकार विसरला ना हरामखोर गौतम. तिच्या लग्नात मीच बाप होतो ना त्याचा, आणि बापावरच हात उगारला. तरीच. पण आता मी ठरवलंय, यापुढे या गौतमची मदत नाही करायची. मग? आणि याच्या फालतू धंद्यात तर आपलं नावच नकोय. मी पण हाच विचार करते ती आल्यापासून. मी ऐकलं ना त्यांचं बोलणं चोरून. ती प्रेग्नेंट आहे ती बाई, आणि हे असलं पाप आपल्या खांद्यावर नको बाबा. मी पण हाच विचार करतोय, पण एक भीती वाटते. आपण पकडलं गेलो तर आपण सरळ तुरुंगात जाऊ. नाही नाही, मी त्याआधीच इथून पळून जाईन ना. गोंदियाला जाईन, तिथे माझं घर आहे. आणि हे गौतमला माहिती नाहीये, आणि पुन्हा आयुष्यात नागपूरचं तोंडच नाही बघणार. हो अगदी अगदी बरोबर आहे तुमचं डॉक्टर जगताप. आपल्यासाठी आपला पेशंट महत्वाचा. म्हणजे काय? बर बर ठीक आहे, काही हरकत नाही. पण रिसेप्शनला या, सहकुटुंब या. हा, वाट बघतोय मी. बर बर बर. ओके ओके ओके. अरे वेलकम वेलकम. थँक्यू. हे बडवाई कुठे? बडवाई घरातून निघाले, पण ऍज युजल इथे यायला लेटच होणार. काही नाही, एक मीटिंग आहे. एक कार्यकर्ता रुसून बसलाय, त्याला भेटून येणार आहे. बर बर ठीक आहे, येणारच ना पण. येणार आहे. हा मग ठीक आहे. आणि ही सारिका
सारिकाची फ्लाईट मिस झाली, दिल्लीला गेली ना ती. काय आहे, तिला तिच्या पप्पांनी इतकं लाडावून ठेवलंय, पैशांची काही किंमतच नाही तिला. आणि मला म्हणाली मी एअरपोर्टवरून डिरेक्टली मंदिरातच येते, येईल ती पण येईल. ठीक ठीक. आरती आणि अमूल्या कुठे आहेत? नाही नाही, ही अमूल्य घरी काहीतरी विसरली आहे, ती आणायला गेले, येईल परत. हां. आणि सुमन आणि आरती देवदर्शन करून येत आहेत. तुम्ही या ना, या. हो अण्णा, आम्ही सावण ठेवतो हा इथे. हां, चल. काहीतरी करा, मदत करा, चला. का या तिला टिळक चौकात सोडा. हा, हे बघ, मी तुला परिस्थिती नीट समजून सांगितलेली आहे. हा, काळजी करू नकोस. अगं, माझं पण तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं तुझं माझ्यावरती आहे. नीट जाशील ना घरी? हो, तुम्ही नका काळजी करू. आणि मी सांगितलेल्या डॉक्टरकडे जा, दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे जाऊ नको. बाहेरचे डॉक्टर जरा लुटतात ना, म्हणून, बाकी काही नाही. आणि औषधं वेळेवरती घे. हे बघ, कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ता आपल्याला बाळ नकोय, कळलं? म्हणजे मलाही बाबा व्हायला आवडलं असतं ग. छोटी मुलगी बाबा बाबा म्हणून हाक भरतीये, हे मलाही आवडेल. पण आता आपली परिस्थिती आहे का? तू सांग, आहे का आपली परिस्थिती? मग आपल्या घरात तेव्हाच मूल जन्माला येईल जेव्हा आपल्याकडे पैसे असतील. आपण त्यांना सगळं सुख देऊ शकू. येतंय का तुझ्या लक्षात? हो, येते मी. चल. सावकाश जा. ओम कनिक्रदजन शंभ्रब्रुवाण यर्ति वाच मरदेव नामम सुमंगल शकने सकाभासी दविभा विश्वाविदतो. कुठे केला? अद्यावी तो काही गोंधळ नाही ना घालणार? नाही रे बाबा, डब्बा म्हणून तोच बसणार आहे ना, त्याच्याकडून आहेर नको द्यायला. तेच आणायला गेलाय तो, येईल इतक्यात, काळजी करू नको. वा वा, झाली का तयारी? नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरोबर गौतम, ओळख करून देतो. हा सार्थक, आरतीचा मावस भाऊ. हा. आणि हे आपल्या आरतीचे ओळखलं. हा. बर, प्रभाकरराव कुठे आहेत? ते येत आहेत, 2 मिनिटात येत आहेत. बर बर बर, आपण विधीने सुरुवात करूया तोपर्यंत. हो, या 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 या. अमूल्य, काय झालं? मगाचपासून बघते तुझं लक्ष नाहीये, मध्ये का बघते सारखी? कोणी येणार आहे का? काही नाही अगं, ते तुझं लग्न आहे ना, थोडाफार स्ट्रेस असणारच. इतकंच ना, करवली आहेस तू माझी. आता वेळेवर कुठे जाऊ नकोस हा. सगळे बघ किती खुश आहेत. आता तरी तुला पटतंय ना की मी योग्य निर्णय घेतलाय? अरे प्रभाकरराव, कुठे होतात? कुठे तुम्ही? ना, हे आणायला गेलो होतो तुमच्यासाठी, म्हणून उशीर झाला. काय ह्या फॉर्मॅलिटीची काय गरज आहे का? अहो म्हणजे काय, अहो मुलाचा बाप आहे ना मी. लग्न जरी घाईत होत असलं तरी रीत तर पाळावीच लागेल ना. या या या. धन्यवाद. का पिक करत नाही हा? काय करू मी आता?
आई मी आलेच 2 मिनिटं. आत्ता कुठे? आले नाहीत तर लोक अजून. अरे किती वेळ लागणारे, विधी सुरू झालेत वेदांत. कळतंय मला, मी त्यांना कॉल करतोय पण ते नाही उचलत आहेत. आणि नाही आले तर येतील. अरे पण वेळ निघून गेल्यावर काय उपयोग. हे बघ, जर ती लोक नाही आली ना तर मी जाऊन हे लग्न थांबवेन. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हे बघ, याने ना आणखी वाद वाढतील. तू प्लीज असं काही करू नकोस. कोणी तुझं ऐकून घेणार नाही. गैरसमज होईल, चिडतील लोक. हे बघ अमूल्या, मला परिणामाची पर्वा नाहीये. काही करून हे लग्न थांबवायला हवं. तू तुझ्या परीने प्रयत्न कर, जाऊन हे सगळं डिले कर. अरे पण कसं शक्य आहे? बरं चल, मी जाते. सगळे माझी वाट बघत असतील. पण वेदांत प्लीज. डोंट वरी, मी करतो काहीतरी. अहो मी किती कॉल्स केले, तुम्ही फोन काय पिक करत नाही. इथे विधी सुरू झालेत. आम्ही गौतमच्या बायकोचं स्टेटमेंट घेतोय. अहो पण किती वेळ लागणार आहे तुम्हाला? इथे लग्न लागलं तर? आम्ही पुराव्यासकट येतोय, तोपर्यंत सांभाळून घ्या. हे बघा, सप्तपदी नाही झाली पाहिजे. ठेवतो मी. ठीक आहे. यांचा आयडी घेतला? आयडी मी आणला नाहीये साहेब, घरी आहे. कुठे राहता तुम्ही? इतवारीला. इतवारीला? बाप रे. उंदीरवाडे बाईंना इतवारीला घेऊन जा आणि सगळे पेपर्स गोळा करा. त्यांचे लग्नाचे फोटो असतील ते पण उचला. तुमचे पैसे, दागदागिने जे काय असतील ते सगळे उचला. आम्ही नंतर घर सील करणार आहोत. उंदीरवाडे बाईंना घेऊन जा. ओरिजिनल फोटो, डॉक्युमेंट्स जे काय असेल ते तिथल्या तिथे ताब्यात घ्या आणि इकडे घेऊन या. नाही नाही, इकडे नको. तुम्ही एक काम करा, फोटो व्हेरीफाय करा आणि डायरेक्ट मंदिरात या. आम्ही अरेस्ट वॉरंट घेऊन मंदिरात पोहोचतो. आज त्या हरामखोराची वरातच काढतो. साहेब तुम्ही त्याला सोडू नका साहेब. तुम्ही त्याला सोडलात तर तो जीव घेईल माझा. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही त्याच्या समोर येणार नाही. मी तुम्हाला मंदिरात नेणार नाही आणि यांना पाठवतो ना तुमच्या बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला रे. ओम कनिग्रदजन शंभ्रब्रुवाण यर्दिवाच मरुदेव नाभम. चला उठूया, आपण सप्तपदीला सुरुवात करूया. थांबवा हे लग्न. तू का आलायस इथे? ते मी सांगतो, पण आधी हे लग्न थांबवा. का थांबवा? तू आहेस कोण हे सगळं सांगणारा? तुझ्या आईनी पाठवलंय का तुला इथे? हे बघ, तुझ्या आईनी आमच्या घरी येऊन माझ्या सगळ्या कुटुंबाचा अपमान करून झालाय. अजून काही उरलंय? तुला हे माहितीये ना, मुळात तुझ्या भावाचा गैरसमज झालाय. तुम्ही सगळे मिळून त्याला समजवा. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त का करताय तुम्ही? आद्या, तू तरी सांग बाई तुझ्या भावाला. बघितलंस ताई, बोलतीये का बघ तुझी सून. तुला वाटलं होतं ना खूप खूप गोड आणि साधी आहे ही मुलगी. मदतीला घरी आली होती ना आद्या, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. खरं तर या कुटुंबापैकी कोणीच नको होतं मला या लग्नात. तू सांगितलंयस का याला?
इथे यायला? अरे काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? का छळताय माझ्या मुलीला तुम्ही? कुठल्या जन्मीचा वैर आहे आमच्या कुटुंबाशी तुमचं? मी हात जोडून विनंती करतो, पण प्लीज हे लग्न थांबवा. का? कोणी तुला कुणी अधिकार दिला रे ही इथे येऊन ही अशी लुडबुड करायचा? हा, हे बघ वेदांत, माझा नेहमी प्रयत्न असतो माझ्या हातनं कोणाचाही अपमान होऊ नये म्हणून. कळतंय तुला? का आलायस तू? काय काय हेतू काय आहे तुझा? अण्णा, मी कोणत्याही वाईट हेतूने नाही आलो इथे. मला नको, मला वाद घालायचा नाही या विषयावरती. मी हात जोडून विनंती करतो तुला, तुझा जा इथून जा. अण्णा, हे जर आत्ता थांबवलं नाही तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. हा माणूस फ्रॉड आहे, फ्रॉड आहे. याचं आधीच लग्न झालंय आणि हा फसवतोय तुम्हाला. लवकरच सत्य समोर येईल, पण त्याआधी हे लग्न थांबवावं लागेल अण्णा. मी फ्रॉड आहे? हा? तू श्रीमंत घरातला आहेस म्हणून माझ्यावरती काही आरोप करशील? माझ्यावर हात उचलायची वेळ आणू नकोस. एक मिनिट. कोण समजतोस तू स्वतःला? ऐकून घ्या आरती. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. त्या दिवशी तुझी आई घरी आली, वाटेल ते बोलून गेली. माझ्या आई आणि अण्णांचा अपमान केला, आम्ही ते सहन केलं. आमच्या घरात तुझ्या आईमुळे जे वादळ आलं ते आम्ही सहन केलं. तुझ्या भावाने वेडेपणा केला त्याचाही त्रास आम्ही सहन केला. पण आता नाही. तुझ्या भावाशी माझं लग्न होत नाहीये म्हणून ह्या थराला गेलास तू? बास बास झाला आता. आतापर्यंत खूप सहन केलं आम्ही, पण आता नाही करणार. तू निघ इथून. हे लग्न होणार आहे आणि त्याला तू काय कोणीच थांबवू शकणार नाही. काही झालं ना तरी आता हे लग्न होणारच. विघ्न संतोषी आहे बाई हे कुटुंब. गुरुजी तुम्ही सुरू करा बरं. हा हा गुरुजी, करा करा, तुम्ही सुरू करा. हे बघा, कोणाच्या शुभ कार्यात येऊन जर तुम्हाला शुभेच्छा देता येत नसतील ना, ते निदान खोडे तरी घालू नका. माझ्या संयमाचा अंत बघू नकोस. तू जा इथून, जा इथून, जा, चाल. गुरुजी सुरू करा तुम्ही. हो हो गुरुजी, करा करा, तुम्ही सुरू करा. मी बघतो कोण लग्न थांबवतंय ते. मुकाट्याने जा इथून, जा इथून, चाल. नाही, मी हे लग्न होऊ देणार नाही. वेदांत, ताई वेदांत खरं बोलतोय. गौतम फ्रॉड आहे.